नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा तालुक्यात आरक्षण आंदोलनाची धग कायम। अनाळा येथे भाजपाचे माजी आमदार सुजित सिंग ठाकूर यांच्या फोटोला काळे फासले। संचारबंदी मागे घेण्याची परंडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तालुक्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू। रहकल येथे शाळकरी मुली उतरल्या आंदोलनात। परंडा शहर सलग दुसऱ्या दिवशी बंद। सरसकट आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाज ठाम। आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आंदोलन सुरू ठेवणार, मराठा समाजाची घोषणा। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री विठ्ठल ट्रॅक्टर्स परंडा, सोलिस यानमार ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते। कार्यक्षेत्र परंडा, भूम, करमाळा, बार्शी। 24 HP ते 60 HP मध्ये 2 व्हीलर व 4 व्हीलर ड्राईव्ह मध्ये ट्रॅक्टर हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। जॅपनीज टेक्नॉलॉजीनं बनलेला परिपूर्ण ट्रॅक्टर, 90% फायनान्स सुविधा उपलब्ध। दिवाळीसाठी खास ऑफर। पत्ता SR पेट्रोल पंपा शेजारी, बार्शी रोड, परंडा। शेतकरी नॅचरल तेलघाना प्रायव्हेट लिमिटेड, परंडा। करडई, सूर्यफूल, शेंगदाणा, खोबरेल तेल गाळून मिळेल। पत्ता छत्रपती संभाजी महाराज चौक, करमाळा रोड, परंडा। प्रेमराज टायर्स, परंडा। MRF टायरचे मुख्य डीलर। सर्व प्रकारच्या वाहनांचे MRF कंपनीचे ओरिजिनल टायर व ट्यूब मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता मेघदूत हॉटेल समोर, मुक्ताई टेक्सटाईल शेजारी, बार्शी रोड, परंडा। नजराना स्टील कडबाकुट्टी मशीन, परंडा व श्री शारदा बुक एजन्सी डेपो, छत्रपती शिवाजी चौक, परंडा। अमजद ऑटो सर्व्हिस मोटरसायकल गॅरेज, परंडा। खर्डेकर सराफ समर्थ ज्वेलर्स एसटी स्टँड जवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। मराठा आरक्षणाची धग परंडा तालुक्यातील गावागावात पोहोचली असून तालुक्यातील अनेक गावात साखळी उपोषण आंदोलने सुरू झाली आहे। बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी अनाळा येथे संतप्त मराठा आंदोलकांनी भाजपाचे माजी आमदार सुजित सिंग ठाकूर यांच्या फोटोला काळे फासले आहे। आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी संपूर्ण जिल्हाभर संचारबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे। यामुळे बुधवारी परंडा शहर बंद ठेवण्यात आलं। रहकल येथे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या साखळी उपोषणात भाग्यश्री कोलते, तनुजा सर्वदे, श्रुती कोलते, कार्तिकी कोलते, निकिता कोलते, वैष्णवी गोडगे, गौरी वाघ, श्रुती तिवारी या मुलींनी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी साखळी उपोषण केलंय। संचारबंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी परंडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू राहील अशी घोषणा करण्यात आली असून सर्व मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचे सुरू करण्यात आले आहे, मात्र ते मराठा समाजाला मान्य नसून सरसकट मराठा समाजाचा समावेश करावा। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांच्या आदेशाने शांततेत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना परंडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मागणीचं निवेदन देण्यात आलं। यावेळी गोरख मोरजकर, रवी मोरे, अंगद धुमाळ, निशिकांत क्षीरसागर, अजित गुंडगिरे, समाधान खुळे, अमोल खैरे, दिलीप मोरजकर, अमोल पाटील यांची उपस्थिती होती। खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाच्या सर्व एसटी बस सेवा दुसऱ्या दिवशी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती, तर शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्यानं सर्व रस्ते ओस पडले होते। या ठिकाणी शासनाने जे जाहीर केलेलं आहे ओबीसी प्रमाणपत्र देण्याचं, ते मराठा समाजाला मान्य नाही का? नाही, शासनाने हे बघा, ज्याच्याकडे कुणबी पुरावे सापडलेत शासनाने तेवढ्यालाच कुणबी प्रमाणपत्र देण्याचं जाहीर केलेलं आहे। परंतु ते तर शासनाने जाहीर करायची गरज नाही। असा कुणबीचा जर आपण पुरावा जर घेऊन गेलो तर ते असे बी अगोदर बी जिल्हाधिकारी साहेब देत होते। त्याच्यामुळे आम्हाची मागणी आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आणि त्याच्यासाठी 13,000 पुरावे आजची नोंद आहे की 13,000 पुरावे सापडलेले आहेत। त्यामुळे शासनानं वेळ काढूपणा न करता, जरांगे पाटलाच्या जीवाशी न खेळता मराठा समाजाच्या संयमाचा बांध फुटत आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ मराठा आणि कुणबी मराठा लेवे पाटील हे एकच असून त्यात शासनाने तात्काळ 50%च्या आतील ओबीसीतील आरक्षण सरसकट मराठा समाजाला द्यावे अशी त्यांना कळकळीची विनंती या ठिकाणी करण्यात येत आहे।
ह्या मागणीसाठी परंडा तालुक्यात कोणत्या स्वरूपाचे आंदोलन चालू ठेवणार आहे? आपण जरांगे पाटील साहेबांनी सुरुवातीपासून साखळी उपोषण सांगितलं होतं. साखळी उपोषण जवळजवळ तालुक्यामध्ये 12 ठिकाणी चालू आहेत आणि आता काही ठिकाणी आमरण उपोषणही चालू केलेले आहेत. दुसरा मुद्दा होता की प्रत्येक पक्षाच्या पुढाऱ्यांना गावबंदी आपण बऱ्यापैकी गावात 60-65 गावापर्यंत आतापर्यंत ग्रामपंचायतने निर्णय घेतलेला आहे. 72 ग्रामपंचायतपैकी 65 ग्रामपंचायती हे गावबंदी झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेल्या सुद्धा भविष्यात होतील आणि त्या पद्धतीनेच आपल्या आंदोलनाची दिशा चालू आहे. परंतु हे जे अहिंसक मार्गाने जे आंदोलन चालू आहे, संविधानिक मार्गानेच यापुढे हे आंदोलन चालतील. जसे जरांगे पाटील दिशा देतील त्याच पद्धतीने परंडा तालुक्यामध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने यापुढची ही आंदोलने त्याच पद्धतीने केली जातील. कुठलंही हिंसक पाऊल उचललं जाणार नाही किंवा कुठलीही बाजारपेठ बंद करण्याचा किंवा व्यापाऱ्यांना त्रास होईल असं कुठलंही पाऊल उचललं जाणार नाही. सणासुदीचे दिवस आहेत, व्यापारी बांधव हे गोरगरीब आहेत, काही हातावरचे पोट आहे त्यांना, त्यामुळे आमच्या वतीने कुठलाही त्रास होणार नाही आणि आजचाही बंद आमच्या वतीने नव्हता असं मी सकल मराठा समाज परंडा तालुक्याच्या वतीने जाहीर करतो. आजचा निर्णय हा जिल्हाधिकारी साहेबांचा निर्णय होता, त्यामुळे परंडा मार्केट बऱ्यापैकी बंद झालेला होता. आता तुम्ही जिल्हाधिकारी यांनी घोषणा केलेली आहे की मराठा समाजाला कुणबीचं ओबीसी प्रमाणपत्र देण्याचं चालू केलेलं आहे. मग आंदोलन कशासाठी चालू आहे? आता ह्याच्या पुढचं आंदोलन कशासाठी? शासनाने तर मंजूर केलं असं माहिती मिळालेली आहे. शासनाने अर्धवट मागणी मान्य केली आहे, कारण ही मागणी मुळातच पूर्वीपासूनची आहे आणि पुरावे सापडला त्यांना त्यांचं देणं कर्तव्य आहे. परंतु महाराष्ट्रातील सर्व घटकातील म्हणजेच मराठा समाजातील सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट 50% आतमध्ये ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी ही जरांगे पाटलाची असून ही अर्धवट मागणी आम्हाला मान्य नाही. सरकार गेल्या 40 दिवसापासून चालढकल करत आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्रभर जरांगे पाटलाच्या आदेशाने अत्यंत शांततामय वातावरणामध्ये अहिंसात्मक आंदोलन चालू असल्या कारणाने या ठिकाणी ही आंदोलन अशीच पुढे राहतील. ज्या पद्धतीने जरांगे पाटील आंदोलनाचे आदेश देतील त्याचप्रमाणे परंडा तालुक्यातील हा सकल मराठा समाज इथून पुढे आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. याच माहितीस्तव जो काल जिल्हाधिकारी महोदयांनी संचारबंदी लागू केली त्याच आदेशाने आज आम्ही महोदय इज्जत पवार साहेब आणि तहसीलदार साहेबांना भेटून सांगितलं की बाबा इथून पुढे जी परंडा तालुक्यामध्ये आंदोलन होतील ते सकल मराठा समाजाच्या वतीने अत्यंत शांततेच्या मार्गाने अहिंसात्मक मार्गाने कुठलाही बंद न पाहता सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजाच्या सहकार्याने इथून पुढचे आंदोलन होतील असं निवेदन किंवा अशी माहिती आम्ही सकल परंडा तालुका मराठा समाजाच्या वतीने देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आणि इथून पुढचे आंदोलन सकल मराठा समाज परंडा तालुका सर्वांच्या विचाराने विचारविनिमय होणे नाही आणि कुठल्याही समाजाला त्याचा फटका बसणार नाही अशा पद्धतीने आंदोलन चालू ठेवणार आहे. आणि जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून 50% आतमध्ये आरक्षण मिळत नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील असं मी सकल मराठा समाज परंडा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छित आहे. आणि पुन्हा एकदा परंडा तालुक्यातील सकल मराठा समाजांना विनंती करतो की कुठल्याही अहिंसात्मक मार्गाने कुठलीही हिंसा न करता एसटीची तोडफोड असेल, जाळपोळ असेल असं कुठलंही आंदोलनाचा हात्यार न स्वीकारता मतदानावरती बहिष्कार, पुढाऱ्यांना गावबंदी, शांततेत रास्ता रोको अशी आंदोलन, साखळी उपोषण, अन्नत्याग उपोषण अशी आंदोलन चालू ठेवावीत एवढी विनंती आपल्या माध्यमातून मी सकल मराठा समाजाला परंडा तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने काय मागणी आणि काय भूमिका याच्या पुढची राहील तुमची सांग. सर्वप्रथम सर्वांना जय जाऊ. आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने काल जो बंद पाळण्यात आलेला होता त्या संदर्भात आपण या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन 50% आत आरक्षण मिळण्यासाठी आपण या ठिकाणी मागणी करत आहोत आणि इथून पुढे जे मनोज जरांगे पाटील सांगतील त्या आदेशाने आम्ही त्या आदेशाचं पालन करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.